तर नमस्कार मित्रांनो, थंबनेलवर जी शेळी तुम्ही बघितली ती ही शेळी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक शेळी आपल्याला पैसे किती देते व एका शेळीपासून आपला खर्च किती आहे आणि एक शेळी घेतल्यानंतर पैसे फिटतात कधी, हे समजा या व्हिडिओमध्ये जे काही तुमच्या शंका आहेत त्या समजा या व्हिडिओमध्ये मांडणार आहे मी. त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. हे पहा, आपल्या पाठीमागे जी शेळी दिसत आहे तुम्हाला, ही शेळी खरेदी करायला गेलो तेव्हा बाजारात ती चांगली नव्हती, पण आपण घेतली तेव्हा ही आपण घेतली 9,500. 9,500ची ही घेतली. जी होती 4 ते 4.5 महिन्याची गाभण. तर आपण आणल्याच्या नंतर आपण म्हणजे 2-2.5 महिने सांभाळल्यानंतर तिने दिले 3 बकरे. तर ही शेळी आपल्याला पडली होती 9,500. 3 दिले ते 3 बकरे. तर 3 बकरे तुम्ही पाहू शकता संघ तिचे अजून बी. तर 3 बकरे, तर या बकऱ्याला आता 2-2, 2.5 महिने झालेले आहेत. तर हे बकरे आपल्याला कमीत कमी 4-4, 4,500ला मागणी आहे त्याची सध्या. तर अजून 2-2, 2.5 महिने अजून 8,000ला मागणी येते. तर समजा आपण शेळी घेतली होती 9,500, तर एक बकरं 8,000, अजून 2 ते 4 महिन्यात 8,000 एक बकऱ्याचं 3 बकरी आहेत. तर 8 एक 8, 8 8 32. तर मित्रांनो, तिन्ही बकरे जर 8,000ला विकले तर 32,000 येतात पहा. तर अशा प्रकारे ही शेळीचं लगेच फिटते असं. आणि डबल मित्रांनो, खाण्यापिण्याचं जर तुमचं खाण्यापिण्याचं बाहेरचं असलं तर मग तुम्हाला कमी पैसे उरतात. पण जर तुमचं असं माझ्यासारखं बाहेर आणून चारायचं असलं तर तुम्हाला पैसे भरपूर होतात. तुम्हाला सांगतो, आता ही शेळी आहे ना मित्रांनो, आता गाभण जाती पहा, पण मी घाली नाही चालू का मग की सध्या उन्हाळा आहे. आता जर गाभण घातली तर पुढं पावसाळ्यात नेमकाच पाऊस पडतोय का तेव्हा गाभण म्हणजे पिली येतात, आणि तेव्हा खायला शियायला काही नसते. तर पिले मरकुडे होतात. त्याच्यामुळं आता काय गाभण जाऊ द्यायची नाही. आणि मित्रांनो, शेळीच्या खर्चाची गोष्ट केली तर मित्रांनो, आपल्या शेळीला 1 रुपयाची बी गोळी लागत नाही. कारण की तिला आपण समजा हिंडीतो फिरितो खायला यायला म्हणून तिला काही त्रास होत नाही. पण जर तुम्ही बांधून शेळी ठेवली आणि तिला घरी खायला नाही लावली, तिला थोडाफार त्रास होते. पोटदुखी फिटदुखी किंवा संडास लागणे असं प्रकारचे त्रास होत राहतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला खर्च वाढू शकते. खाण्याला बी मित्रांनो खूप सारखं विकत आणून खायला आपण घालू शकत नाही. त्याच्यामुळं अशी जर तुमची संकल्पना असेल की 2-3 शेळ्या करायच्या आपल्या तुमच्यापाशी खायची तयारी असेल, म्हणजे खायला घालायची द्यायला, तर तुमचं शेळीपालन यशस्वी होऊ शकते. आता एका शेळीचं मित्रांनो आपण घेतली होती 9,500. आता पिली विकल्यावर येणार आहेत आपल्याला 18 ते 20,000 धरून जा. 3 पिल्याचे हे 2 आणि हे 3 पिल्याचे 20,000 येणार. तुम्हाला शेळीनं घेतलं आपल्या शेळी पडली लेतले 18 आपले 9,500, 10,000 धरून चला. ते खाणं पिणं म्हणजे हे आपले औषध गोळ्या काही लागल्या ते हो. आणि त्यानंतर आता हे पिले आपल्याला 6 महिन्यानंतर शेळी येते. तर 6 महिन्यानंतर आपल्याला लगेच वापस किती भेटणार? 18,000. म्हणजे दुप्पट तिप्पट पैसे वापस भेटलेले आहेत मला. तुम्हाला बी अशा प्रकारे भेटू शकतात. हे झालं मित्रांनो पैशाचं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्यापाशी एकच शेळी नाही तर तिकडे एक शेळी आहे, तिचं एकच पिलू आहे. दोन्ही शेळ्या 3-3 पिले देतात, पण या बारीच 1-1 दिलेलं आहे. त्याच्यामुळं थोडीफार आमची नुकसान झालेलं आहे. पण हिने 3 दिल्यामुळं थोडासा खुश आहे मी. आता हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, अशा प्रकारे 3 पिले येतं. तर 3 पिल्याचे पैसे तुम्हाला तर सांगितलं. पण मित्रांनो, नुसते पैसेच सांगून नसते जमत. अरे तुम्ही शेळ्या केलेल्या आहेत, ते शेळ्यांना दररोज मला चारायला नेलं लागते. जर मी चारायला नेलं नाही तर आयता चारा आणून टाकायला आपल्याला खर्च खूप लागते. जसं की आपण त्याला पेंड टाकू काही टाकू तर पेंडीला यायला आपल्याला पैसे लागतात. तर शेळीचे निम्मे पैसे खर्चण्यात जातात. त्याच्यामुळं आपण असे चारा आणतो. आणि आपल्या इकडे चारायला चारा अवेलेबल आहे. तुमच्याकडे चारा नसलं तर तुमचे निम्मे पैसे खाण्यात जाऊ शकतात शेळी पालनाचे. आणि मित्रांनो, नेहमीच शेळी आपली 3 पिले देईन म्हणून असं नसते. कधी 2 बी देते, कधी 1 बी देते. तर आपल्याला तुम्हाला जर हिशोब लावताना कधी 1चा लावायचा आहे, कधी 2चा लावायचा. तुम्हाला शेळी घेताना निवडून घ्यायची. निवडून कशी घ्यायची? तर तिचं वजन किती आहे, ती गाभण किती दिवसाची आहे, त्याच्यावरून तिचे पैसे ठरतात. की नाही अशी ती पहिला शेळी असेल आणि ती गाभण बी नसेल तर त्या पाठीची आपली 4 ते 4,500 रुपये ला घ्यायला पुरते आपल्याला. खाली शेळी तर 5 ते 6,000 रुपयामध्ये घेत असतो मी. जास्त महाग शेळी घ्यायला पुरत नाही, कारण की ती गाभण बी नसती आणि पहिलाडू असली की तिथं कधीच पुरत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगालो याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये की शेळी घेताना तिचं वजन, तिची उंची, तिचा पोटाचा म्हणजे आकार,
ती केवढी आहे हे दिसायला हे समजा पाहूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पिल्ले बी लसलशीत पाहिजेत. जर तुम्ही जी शेळी घेणार आहेत तिचे पिल्ले जर चांगली असली अशी पहा लसलशीत, त्याच्या अंगावर केस दबर टवटवीत भका गेलेल्या नाही से, तर ती पिल्ले ची माय बी चांगली असते म्हणजे की तिला दूध जास्त आहे. आणि जर तुमची शेळी जर भका गेलेली असली अशी भका गेलेली असली किंवा पिल्ले बी भका गेलेली असली तर समजायचं शेळीला दूध कमी आहे. त्याच्यामुळे सांगायलो शेळी पालन करताना ह्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. आता मित्रांनो दुसरी शेळी दाखवतो. दुसरी शेळी आहे आपली 15,000ची. तिनं आता लोक आमचे 7 ते 8 इथं केले, म्हणजे 4 ते 5 इथं केलेले आहेत. आणि त्यात तिनं बकरी जास्त दिलेले आहेत. हे पहा 3 पिलेची मा आहे ही पण या वर्षी एकच दिले. पहा कशी शेळी घोड्यावानी. अशी शेळी घ्यायला पुरती पहा मित्रांनो 10-12 हजाराला. ही पहा शेळी कशी. अशी शेळी तुम्ही 10-12 हजाराला घेऊ शकता, कारण की ही शेळी खूपच चांगली आणि टवटवीत आहे. तिला कोणतेही रोग नाहीत. आता मित्रांनो मुद्दा आला खाण्याचा. मित्रांनो खाण्याचं कसं आहे माहिती आहे का, सध्या हिवाळा आहे, हिवाळ्यात खायला असते, पावसाळ्यात खायला असते, पण उन्हाळ्यात शेळ्यांना खायची कमतरता आहे. तर आम्ही काय करत असतो, मका ज्वारी जे बैल ढोरायला आपण खायला करतो का तेच शेळ्याला थोडंफार खायला टाकीत असतो. कडबा कुटी किंवा भूस अशा प्रकारे. पण तुम्हाला जर तुमच्यापाशी हे काहीच नसेल, वावरत नसेल, तुम्हाला समजा विकत घेऊन चारायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त पैसे घ्यायला लागतात. त्याच्यामुळे सांगा शेळी पालन करताना तुम्हाला चारा नियोजन बी करता आलं पाहिजे. आता आपल्या शेळीतून गेल्यानंतर पाणी पिल्यानंतर याला डबल मक्याचा डोस असते, म्हणजे की दूध जास्त द्यावा म्हणून. मका खाल्यानं दूध जास्त येते. म्हशी गाई दूध दुभते जनावर जितके तितक्याला दुधाची आवश्यकता, मग दूध वाढवण्यासाठी मक्याची आवश्यकता लागते. मका खायला असते. त्याच्यानंतर आपण गहू ज्वारी हे मिसळ करून हवा चारित असतो पिल्यांना यांना, त्याच्यामुळं वजन वाढते. पण मित्रांनो काही लोक आहेत की डायरेक्ट तूप खाल्लं की रूप असं नसते. तूप खाल्लं की रूप लगेच येत नसते. त्याच्यामुळं तुम्हाला शेळी पालनात थोडासा संयम ठेवून लागणार आहे. आता तुम्ही 9,000 शेळी घेतली तर ते तुमचे 9,000 कधी फिटणार? 6 महिन्यानंतर. कारण की शेळी गाभण गेली असली तर तुम्हाला लवकर फिटणार, पण शेळी गाभण गेली होती म्हणून लवकर फिटली. तुमची जर खाली असली तर तुम्हाला गाभण घालावं लागणार, त्याच्या बाद ती येणार, त्याच्या बाद तिचे पिल्ले मोठाले होणार, म्हणजे 6 ते 7-8 महिन्याचा कालावधी लागते तुमचे पैसे फिरत वापस यायला. पण मित्रांनो शेळी पालनाचा किंवा शेळीचा एक फायदा आहे की शेळी वर्षात 2दा येते. आता ही शेळी आपले 3 पिल्ले दिलेले आहेत ना, ही शेळी वर्षात 2दा येते. तर वर्षात 2दा म्हणलं तरी बी की शेळीला एकाला 3 पिल्ले देत आणि एकाला 2, तर 5 पिल्ले दिली. 5 पैकी 3 जरी बकरे द्यायची ना तरी आपल्याला वर्षात ती 30 ते 35 हजार देऊन जाते. 5 पिल्ल्याचे सांगायलो, 6 नाही 5 पिल्ल्याचे 30 ते 35 हजार देऊन जाते. अशा प्रकारे तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तशी घेऊ शकता. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजा स्पष्ट करून सांगितलेलं आहे की शेळी पालनात किती पैसा लागतो, किती खर्च येतो, किती घातल्यानंतर किती दिवसांत पैसे वापस मिळतात व नफा किती, फायदा किती समजा सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायची, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळतात. आणि आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकले आहेत कुक्कुटपालनाविषयी, ते बी पाहायचे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेवढं धन्यवाद. आणि शेळी पालनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.